अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 मार्च 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। मागच्या महिन्यामध्ये आपण माझ्या आयुष्यातील समृद्ध नोकरीतील समृद्ध अनुभव या विषयावरचे काही अनुभव ऐकलेत। कथा खूपच मोठी आहे, एका प्रवचनात संपली नाही, या प्रवचनातही पूर्ण होणार नाही आणि पुढच्या महिन्यात एक छोटंसं प्रवचन याच विषयावर होईल। समृद्ध नोकरी असं म्हटलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती आणि अनुभव सुंदर स्वामी समर्थांनी दिले। ही समर्थांची सगळी कृपा आहे। नानांनी जे म्हटलं आहे की स्वामींची माझ्यावर अखंड कृपा आहे आणि अशा नानांना मी गुरु मानलं आणि नाना जे काय म्हणतील त्याप्रमाणे माझ्या आयुष्याला मी वळण देत गेले। मागे तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मी विविध क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता। त्यावेळेला मला नानांनी सांगितलं युनियन लीडर युनियनच्या ह्याच्यात काम करायचं नाही, हे करायचं। त्याप्रमाणे मी माझा जीवनाचा मार्ग बदलत गेले। कुठेही मनात शंका नाही, चर्चा नाही, असं का काही नाही। नाना म्हणतील ते मला पूर्णतः मान्य असं आयुष्य आलं आणि म्हणूनच कदाचित महाराजांची ही अनंत कृपा झाली असेल आणि हे असे सुंदर अनुभव मिळाले। मागच्या प्रवचनात सांगितलं की सांगायचा मुद्दा हाच आहे की अडचण आली आणि स्वामी तो प्रश्न सोडवतात। हे अनेकांचे अनुभव आहे, त्याच्यात वेगळे अनुभव काय सांगायचे असं मला नेहमी वाटायचं। आता काही अनुभव मी मागच्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे की मी अनुषंगाने सांगितले की त्या काळात स्वामींनी जशा लीला केल्या तशा लीला स्वामी आजही करत आहेत हे सांगण्यासाठी मी काही अनुभव सांगत राहिले। एक दिवस मनात दुपारी विचार आला की माझे अनुभव इतरांच्या अनुभवापेक्षा खूपच वेगळे आहेत। त्याच्यात सगळं मोठेपण जे आहे ते नानांचं आहे। नानांना मी अनन्य भावाने शरण गेले आणि म्हणून महाराजांनी माझ्यावर कृपा केली असं मी मानते। अनुभव वेगळे म्हणजे असं की येणाऱ्या संकटाची चाहूल लागू पण दिली नाही, संकटाचा विचारही मनात येऊ दिला नाही आणि ते येण्यापूर्वी ते संकट बाजूला झालं असे अनुभव। संकट आलं, स्वामींची प्रार्थना केली, कामुक केलं, मग स्वामींनी अनुभव दिला, हे जनरल आहे। पण माझ्या या 60 वर्षाच्या काळामध्ये स्वामी भक्तीच्या ह्याच्यात मी आहे। अनुभव असे नाहीत की काहीतरी अडचण आली मी प्रार्थना केली की महाराज हे काम करा, कधी करायची इच्छाच होत नाही। महाराज करणार हा भाव सदैव मनात नानांनी रुजवला आणि मी तो भक्तिभावाने वाढवला आणि म्हणून हे असंही मला समृद्ध अनुभव मिळाले। आपण 2000 सालापर्यंत येऊन पोचलो होतो। घरी गेल्यावर लक्षात आलं की काही 98 to 2000 या काळामध्ये पण 3 महत्त्वाचे अनुभव मिळालेत। ते अनुभव सांगायचे राहून गेलेत आणि त्यामुळे आता आपण परत मागे जायचं आहे। 98च्याही मागे जायचं आहे, 1900 सालामध्ये आपल्याला जायचं आहे। 1979 साली नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले। आता नानांची जगन्नाथपुरीची यात्रा आणि माझे रिझर्व्ह बँकेचे अनुभव काय संबंध असं तुम्हाला पण वाटू शकेल, पण आहे मोठी गंमत। माझे तुम्हाला मागे सांगितलं तसं सावजी नावाचे माझे डिपार्टमेंट हेड जे होते त्यांना मी जगन्नाथपुरीच्या यात्रेला जाणार हे काही पटत नव्हतं। ते म्हणाले तुमची काय मी रजा सँक्शन वगैरे करणार नाही। नाना 19 तारखेला जगन्नाथपुरीला पोचणार होते, 19 मे, आणि म्हणून आम्ही इथून मुंबईहून निघालो। आता नानांचा जो प्रवास झाला तो अत्यंत वेगाने झाला कारण तिथे जगन्नाथ होता, स्वामी ओढून नेत होते। नानांना तिथे नाना पोचल्यानंतर नानांचं स्वागत करण्यासाठी आईला घेऊन जाणं हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य होतं आणि म्हणून मी 10 दिवसाची CL टाकली आणि आम्ही जगन्नाथपुरीला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसलो।
खिडक्यांजवळच्या ज्या एक एक सीट होत्या तिथे मी आणि माझे यजमान समोरासमोर बसलो. दुसऱ्या 3 ज्या सीट होत्या तिथे बायका होत्या, तिथे आई बसली. आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीची वेळ साधारण 12:30-1 वाजला असेल. अचानक ट्रेनमध्ये एक गृहस्थ सद्गृहस्थ शिरले, बरोबर त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं, साधारणपणे 13 आणि 15 वर्षाची 2 मुलगी असतील. आल्याबरोबर या गृहस्थांनी माझ्या आईला सांगितलं, म्हणजे आपल्या नानींना सांगितलं की जरा तुम्ही सरका, म्हणजे माझी पत्नी तिथे बसेल. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नानी प्रचंड कडक होते, नाना पण कडक होते, शिस्तबद्ध. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती त्यावेळेला आणि व्यवस्थित झालीच पाहिजे. त्यामुळे नानी पटकन काय म्हणाल्या की हे बरं आहे, स्वतः रिझर्वेशन करायचं नाही आणि ज्यांनी रिझर्वेशन केलं आहे त्यांना मात्र सरकायला सांगायचं, असं म्हणत नानी सरकल्या. त्या पत्नी त्यांच्या पत्नी तिथे बसल्या. मग त्यांनी आपल्या 2 मुलांना कुठेतरी जागा करून दिली. लोक तशी देतात बसायला, कोणी काय एवढा विरोध नाही करत. आणि स्वतः जे गृहस्थ होते ते माझ्या यजमानांच्या जवळच्या ज्या खुर्चीला तिथे सीटला टेकून असे उभे राहिले. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की माझा यजमान अत्यंत बोलके. त्यांनी लागलीच त्या गृहस्थाजवळ ओळख काढली. त्या दोघांच्या गप्पा चाललेल्या. माझा स्वभाव असा आहे की ज्या विषयामध्ये आपला संबंध नाही अशा विषयाशी 2 व्यक्ती जर बोलत असतील तर माझे कान आपोआप बंद होतात. नको त्या विषयात पडायचं. तिथे 2 काय बोलतो ते त्यांचा विषय, आपल्याला वेगळ्या विषयात विचार करायला कितीतरी वेळच कमी, अशी परिस्थिती. 10-15 मिनटं झाली असतील आणि माझ्या यजमानांनी जोरात मला हाक करून काय सांगितलं, अगं हे पण रिझर्व्ह बँकेत नोकरी करतात. आणि मग मी विचारलं आपलं नाव काय, तर ते म्हणाले माझं नाव सराफ. सराफ म्हटल्यानंतर मी जी मान खाली घातली घाबरून. आता कथा अशी होती की सराफ आमच्या डिपार्टमेंटला होते. आमचं डिपार्टमेंट फोर्ट एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतं. नॉवेल्टीला होतं, गारमेंट हाऊसला होतं, अनेक ठिकाणी गुलाब्याला होतं. सराफ हे एक व्यक्तिमत्व रिझर्व्ह बँकेत DSACमध्ये आहे आणि ते अत्यंत प्रचंड कडक आहेत आणि वरच्या पोस्टवरचे ऑफिसर आहेत. हे मी ऐकून माहिती होतं. कारण माझे डायरेक्टर सावजी मला नेहमी म्हणायचे, तुम्ही सराफांच्या हाताखाली काम कराल ना तेव्हा तुम्हाला सगळं समजेल. सगळ्या गमतीत गप्पा व्हायच्या. आता सराफ आणि हा सराफ, ते हे सराफ समोर उभे आणि त्यांना माझी आई अशी बोलली आहे. माझी काय अवस्था जरी असेल ते तुम्ही सर्व जाणूच शकता. प्रवास झाला. मी आपली मान खाली घालूनच बसली. काय त्यांचं म्हणते. थोड्या वेळाने तासाभराने जवळजवळ ते लोक उतरून गेले. ते उतरून गेल्यावर मी आईला म्हटलं, अगं आई तुला माहिती आहे का, मी आका म्हणायची आईला, तुला माहिती आहे का, अगं हे रिझर्व्ह बँकेत वरच्या पोस्टवर आहेत आणि अत्यंत कडक माणूस आहे, सगळे त्यांना घाबरतात, चळाचळा कापतात लोक. आई म्हणाली, नानी म्हणाले ठीक आहे. झाला आमचा पुढचा प्रवास झाला. सगळ्या जगन्नाथपुरीला पोचलो, नानांना भेटलो वगैरे सगळं झालं. ही घटना घडली 1980 साली. 1986 साली मी बॅट्राकुर्ला कॉम्प्लेक्सला आमचं डिपार्टमेंट शिफ्ट झालं. गोटेस्कर नावाचे जे PRA होते, ज्यांची कथा मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितली, ते जाऊन त्यांच्या जागी सराफ आले. आता अधूनमधून तसं काही कामाचा संबंध यायचा नाही, कारण ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. पण त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी लक्षात असणार. साधारण 8-10 दिवस झाले त्यांनी चार्ज घेतल्यानंतर मला बोलवलं आणि मला सांगितलं की आता इथे नवीन लॉन्च, आपण नवीन बिल्डिंगमध्ये आलो आहोत, आपण नवीन लॉन्च सुरू करतोय, जबाबदारीचं काम आहे आणि हे जबाबदारीचं काम मी तुम्हाला देतोय. मी म्हटलं ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. मग सगळं सांगितलं की कसं क्रोकरी आणायला लागेल, हे करायला लागेल, ते करायला लागेल आणि मोठे मोठे साहेब जेवायला येतात त्यावेळेला ते तिकडचं डेकोरेशन अरेंजमेंट या सगळ्या गोष्टी पण तुम्ही लक्ष घालाल असा मला विश्वास आहे, म्हणून तुम्हाला मी हे काम देतोय. मी म्हटलं सर नक्की करेन. मग सर म्हणाले की तुम्हाला एक मला सांगायचं आहे. माझ्या मनात की यांना आठवण आहे का नाही असा विचार माझ्या त्यांच्याशी बोलताना चाललेला आहे. मग त्यांनी स्वतःच विषय काढला आणि म्हणाले की अहो तुमच्या आईचं मी कौतुक करतो. म्हटलं का. म्हणाले नाही की त्या मला बोलल्या ते योग्य बोलल्या. मी एरवी समजायचो की मी किती कडक आहे आणि कसा शिस्तीचा आहे असा मला एक प्रकारचा जो अभिमान होता, तो अभिमान तुमच्या आईच्या त्या शब्दातनं मला जाणीव करून दिली की तू पण कुठेतरी चुकतोस. आणि म्हणावर
आणि त्यांच्या तुम्ही कन्या आणि त्यामुळे तुम्ही नीट काम कराल असा मला विश्वास, म्हणून तुम्हाला हे काम देतो. आणि त्याप्रमाणे त्यामुळे लॉन्चचं काम सुरू झालं. पुष्कळ अनुभव मिळाले, खूप ठिकाणी फिरायला मिळालं, कारण नवीन सगळीच अरेंजमेंट नवीन करायची वगैरे. आता ही गोष्ट झाली. आता 1998ची गोष्टमध्ये आपण यायचं आहे. तुम्हाला मागे ही कथा सांगितली पण आता परत घेणार आहे. देशमुखांची कथा. लोणावळ्यामध्ये राहणारे देशमुख. रिझर्व्ह बँकेचे क्वार्टर्स लोणावळ्याला आहेत. त्याचं केअरटेकर म्हणून हे देशमुख काम करायचं. रोज मठात येणार आहे आईच्या परिचयाचे. त्या देशमुखांना असा प्रश्न निर्माण झाला होता की त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते टर्मिनेट होणार होतं. कारण युनियनची काय लोकं होती, त्यांना ते सगळं ताब्यात घ्यायचं असतं. सगळीकडे पॉलिटिक्स असतं, तसाच काहीतरी प्रकार असेल. देशमुखांनी आईला एकदा बोलता बोलता सांगितलं की मला प्रचंड भीती वाटते. माझं जर हे कॉन्ट्रॅक्ट गेलं तर माझी मुलं आता 8वी 9वीत आहेत. माझा संसार सगळा कसा होणार. त्यावेळेला नानी म्हणाल्या, तुम्ही स्वामींच्या दर्शनाला रोज येत आहे, स्वामी भक्ती करताय, काळजी करू नका, स्वामी सगळं बघतील. आता ही इकडे देशमुखांची कथा चालू आहे. गंमत म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला होते PDOला, त्या डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज होते त्यांच्या अंडरच हे लावूनचं याचं काम होतं. केअरटेकरचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं का टर्मिनेट करायचं, त्याच्या संबंधीचे सगळे जे अधिकार होते ते तेलंग साहेब त्यांच्याकडे होते. तेलंगणच्या साहेबांशी माझा कसा संबंध आला आहे तुम्हाला तर मागच्या वेळा मी सांगितलं आहे. ते जाणार, ते करणार. मला काही या गोष्टीचा पत्ता नव्हता की तेलंगणकडे हे अधिकार आहेत आणि हे युनियनची लोक असं करत आहेत, ते जाणार वगैरे काही माहिती नव्हतं. पण ज्या दिवशी तेलंग जाणार होते, वार शुक्रवार होता, त्या दिवशी दुपारी 11:30 वाजता एका व्यक्तीने येऊन मला सांगितलं, अहो मॅडम तुम्हाला माहिती आहे का, तेलंग साहेब लोणावळ्याला जात आहेत, तुमचा मठ आहे ना तिथे, तुम्ही त्यांना जाऊन सांगा की जाऊन मठ बघून या. मी म्हटलं हो ठीक आहे, आपण सांगायला पाहिजे. आणि म्हणून मी तेलंग साहेबांना भेटायला गेले. त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही लोणावळ्याला जाणार आहात असं मी ऐकलं आहे, तर लोणावळ्याला माझ्या वडिलांनी श्री स्वामी समर्थांचा मठ बांधला आहे. श्री स्वामी समर्थ हे 2 शब्द उच्चारल्याबरोबर तेलंग साहेब उभे राहिले. काय भक्तिभाव असतो हे बघायचं आहे आपण, याच्यात नाही शिकायच्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि पुढचं सगळं त्यांचं आणि माझं बोलणं, ते उभे आहेत. म्हणाले ठीक आहे, तुम्ही मला सगळा पत्ता माझ्या PS जवळ देऊन ठेवा, मी अवश्य जाईन, मी उद्या जाईन, उद्या शनिवार आहे, तुम्ही असाल का मॅडम. म्हटलं सर अहो मी इकडे ऑफिसमध्ये असणार. म्हणाले ओके. म्हटलं माझी आई असेल, आईला तुम्ही भेटा. रविवारी आई रात्री परत आली. आईला मी फोन करून विचारलं की तेलंग साहेब येऊन गेले का. आई म्हणाली नाही आले. मी म्हटलं ठीक आहे, त्याला नसेल वेळ झाला. सोमवारी मी ऑफिसला गेले, माझ्या टेबलावर बसले. तोच माझ्या शेजारी युनियन लीडरनी घेराव घालावा तशा प्रकारचं युनियन लीडर, क्लास 3चं लीडर, सुभेदार, नंतर आपल्या ठाण्याचे सुर्वे आणि आणखीन एक तिसरी व्यक्ती कोण मला आठवत नाही, हे 3 जण माझ्या टेबलावरती आले घेराव घातल्यासारखा. पहिला प्रश्न विचारला, मॅडम तुम्ही काय हे केलं. म्हटलं मी काय केलं. मला अहो असं कसं तुम्ही म्हणता, तुम्ही काय केलं. म्हणाले आम्ही गेलो कशासाठी आणि घडलं काय. म्हटलं हे बघा मला काहीही माहिती नाही आहे. मग त्यांनी काय सांगावं. म्हणाले की आम्ही साहेबांबरोबर गेलो, सगळं बोलणं झालं, सगळे कागदपत्र तयार झाले आणि साहेब देशमुखांचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यासाठी त्यांनी पेन उघडलं आणि त्या क्षणाला परत त्यांनी मान वर करून देशमुखांना विचारलं, देशमुख इथे कुठे स्वामींचा मठ आहे तुम्हाला माहिती आहे का. देशमुख लागले चटपटीत, म्हणाले की हो हो मला माहिती आहे साहेब, तुम्हाला जायचं आहे का, आम्ही घेऊन जाऊ शकतो. त्यांनी तेलंग साहेबांनी पेन बंद केलं आणि मठात गेले. हे सगळे युनियन लीडर होतेच त्यांच्याबरोबर, तेच मला ही कथा सांगतात. मठातून आल्यानंतर तेलंग साहेबांनी सुभेदार, सुर्वे या सगळ्यांना सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्ट आहे, हेच कंटिन्यू राहणार. देशमुखांना स्वामी समर्थांनी अशा प्रकारे कृपावंत केले. आता माझा अनुभव याला मला ही लोक येऊन सांगतायत की असं असं घडलं मॅडम, तुम्ही काय केलं. मी काय नाही केलं.
मी काय तेलंग सांगायला गेले नव्हते की तुम्ही हे करा, आणि मी सांगणं माझ्या अधिकारात पण ते बसत नाही आहे, ते योग्य पण नाही. पण आता हा जो अनुभव आहे हा सुर्वेच्या दृष्टिकोनातून, सुभेदार जे युनियन लीडर होते त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळाच अनुभव होता की मॅडमचा जो वडिलांनी बांधलेला जो मठ आहे त्या मठात नुसते तेलंग साहेब जाऊन आले आणि त्यांचे विचार परिवर्तन झालं. अर्थात मग अनेक वर्षांनी युनियननी खूप खंडाळ्याच्या इथे हॉलिडे होम वेगळे बांधले. आता ती सगळी गोष्ट वेगळी. आता त्याच काळामध्ये मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे घारपुरे सर त्याच डिपार्टमेंटमध्ये डायरेक्टर होते आणि हे तेलंग साहेब होते ते PRA होते. घारपुरेंच्या संबंधातली पण जी कथा आहे ती पण एकदा मागे तुम्हाला मी सांगितली असेल की चिंतामणी कोळी म्हणून आपल्या ठाण्यात होते. ते रिझर्व्ह बँकेत क्लासफरमध्ये होते, कॅश डिपार्टमेंटला नोकरीला होते. आपल्या परिवाराच्या सगळ्या कार्यक्रमांना ते नेहमी यायचे. अत्यंत भोळी व्यक्ती, भोळा भाव. एक दिवस असं झालं की सकाळी घारपुऱ्यांनी सकाळी 11 वाजता चहाला बोलवलं आणि म्हणून मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. ते गोंदवलेकर महाराजांचे अनुभव सांगायचे, मी स्वामींचा अनुभव सांगायचे. चहा पिता पिता आमच्या या गप्पा व्हायच्या. मी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडले तर बाहेर चिंतामणी कोळी आणि क्लास 4चा युनियन लीडर सूर्यकांत महाडिक दोघं उभे होते. या चिंतामणींनी मला हाक मारलं, ताई. मी फक्त विचारलं कसं आहेस आणि मी माझ्या सेक्शनकडे गेले. थोड्या वेळाने हा चिंतामणी माझ्या टेबलाजवळ आला आणि मला म्हणाला की ताई तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला माझ्या लीडरनी सांगितलं की जर तू या व्यक्तीला ओळखत असशील, या मॅडमला ओळखत असशील तर आपण आत्ता घारपुरे सरांकडे जायची गरज नाही. ते लोक घारपुऱ्यांकडे जाण्यासाठी बाहेर उभे होते. तू या मॅडमशी सगळं बोल आणि सगळं व्यवस्थित होईल आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. म्हणाला की मला सस्पेंड केलेलं आहे आणि आता माझी टर्मिनेट होणार आहे सर्व्हिस आणि कागदपत्र घारपुऱ्यांच्या टेबलावर आलेली आहे, त्यांची सही झाली की माझी सर्व्हिस जाणार आहे. मी म्हटलं पण काय कारण घडलं, तुला नोकरीतून का काढताय. म्हणाला की माझ्या खूप रजा झाल्या आहेत ताई. म्हटलं का घेतल्यास एवढ्या रजा. म्हणाला आई आजारी असायची, मग आईसाठी मी रजा घ्यायचो. पुढे काय म्हणाले ते, ताई प्रवचनात सांगतात ना की आई वडिलांची सेवा करा आणि म्हणून मी रजा घेतो. त्यांचे ते भोळे भाव मनातले ऐकले आणि मला चर्र झालं की अरे या व्यक्तीवर अन्याय होते. क्लास 4मधल्या लोकांच्या रजा व्हायच्या, त्यांना असलेल्या व्यसनामुळे व्हायच्या. आता ही व्यक्ती पण क्लास 4मध्ये आणि याची रजा झाली आहे, त्यामुळे वरच्या मॅनेजमेंटला असंच वाटलं असणार की ही व्यक्ती व्यसनी असणार आणि म्हणून आता या चिंतामणी कोळीवर काहीतरी अन्याय होतोय असं मला जाणवलं. आणि जेव्हा जेव्हा कोणावर अन्याय होतो त्या वेळेला मी तिथे तुटून पडते, असा माझा स्वभाव पहिल्यापासून. आणि मग मला वाटलं की नाही, ही गोष्ट खरी गोष्ट काय आहे, त्याच्या रजेचं खरं कारण काय हे घारपुरे सरांना कळलंच पाहिजे. पुढचा डिसिजन त्यांचा आहे. आणि म्हणून मी घारपुरे सरांकडे गेले आणि सरांना म्हटलं की सर तुमच्या अधिकारात मी ढवळाढवळ करत नाही आहे, पण तुमच्या हातून देखील कुठल्या तरी एखाद्या चांगल्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये असं मला वाटतं आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. आणि मी चिंतामणी कोळीचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या कपाळावर अत्यंत आठ्या पडल्या. मी त्यांना म्हटलं की साहेब तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या रजा का झाल्या. म्हणाले काय, हे लोक दारू पितात आणि मग रजा घेतात, एवढी त्यांना चांगली नोकरी मिळाली त्याची किंमत नाही वगैरे रागाने ते बोलले. मी त्यांना म्हटलं सर तसं नाही आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे आले. म्हणाले काय आहे मग. म्हटलं अहो त्याची आई आजारी असते आणि हा आईचा एकटाच मुलगा आहे, एकटाच सांभाळतो आईला. आणि म्हटलं तो पुढे काय म्हणाला हे वाक्य तुम्ही ऐका आणि मग ठरवा. आणि सांगितलं की तो असं म्हणाला की ताई प्रवचनामध्ये सांगतात ना की आईवडिलांची सेवा करा म्हणून मी रजा घेतो. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू उभे राहिले, 2 थेंब.
आश्चर्य झालं त्यांना सुद्धा की अरे एवढा खोल विचार, आई प्रेमाचा विचार करणारा, सेवाभाव असलेल्या व्यक्तीवर आपण खरोखरच अन्याय करतो असं त्यांना जाणवलं. आणि मग त्यांनी त्याची सर्व्हिस कंटिन्यू केली. तिथे खाली परत लिहिलं त्यांनी की त्याला सस्पेंड केलेल्या पिरियडमधले सगळे हा पगार त्याला पूर्ण मिळेल. महाराजांची कृपा कोणावर कशी होऊ शकते, आणि माझ्या दृष्टिकोनातून हा मला मिळालेला फार मोठा अनुभव आहे की एखाद्या 2 व्यक्तींना जे काही प्रश्न होते ते प्रश्न अशा माध्यमातून रिझर्व्ह बँकेच्या ह्याच्यात माझ्या कार्यकाळामध्ये सुटले गेले. म्हणून महाराजांना जे म्हटलेलं आहे लक्ष्मीच्या रूपात त्यांची पूजा केली जाते. महाराज तुम्हाला अमाप धन देऊ शकतात, पण म्हणून महाराजांकडे नुसतं धन मागायचं नाही, आवश्यक आहे तेवढंच मागायचं आहे. आता या देशमुखांवर कृपा झाली, चिंतामणीवर कृपा झाली. आता आपण 2000 सालापर्यंत आता यायचं आहे. मागच्या पिरियडमधल्या कथा झाल्यात, परत जर आठवल्या तर पुढच्या प्रवचनात सांगतील. जसं एखादं फूल उकळत जावं आणि एक एक पाकळी उमवावी, तसे अनुभवाची एक एक पाकळी उमलत जाते आणि मला आठवत जाते आणि मी तुम्हाला सांगते. आता माझी भोपाळची ट्रान्सफर आली आहे, आता तर जायचं आहेच. मंगळवारी ऑर्डर आली. गारपुरे सरांनी बोलवून सांगितलं की मॅडम ऑर्डर आलेली आहे, तुम्ही रजा घ्या, विचार करा सर्व्हिस सोडायची आहे का नाही. कारण तुम्ही जर ऑफिसला आला तर मला ऑर्डर इश्यू करायला लागेल, आणि त्यामुळे तुम्ही रजा घ्या आणि तुम्ही ठरवा. घरी आले मंगळवारी, बुधवार गुरुवार 2 दिवस रजा घेतली. किती दिवस रजा घ्यायची काही ठरवलेलं नाही. जावं का नाही आता 2 प्रश्न होते. खरं सर्व्हिस भरपूर झाली होती, म्हटलं तर भरपूर राहिली होती, पुढचे प्रमोशन्स पण ड्यू होती आणि ती मिळाली पण असती, हे सगळं होतं. पण सर्व्हिस न सोडण्याचा मी विचार का करत होतो हे महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. माझा मुलगा 3 वर्षाचा असताना माझ्या मनात असा विचार आलेला होता की आपण नोकरी सोडावी, कारण तो प्रचंड मस्ती करायचा आणि नानांना आणि माझ्या आईला प्रचंड त्रास द्यायचा. त्यांना हा स्वामी समर्थ परिवाराचा व्याप सगळा कामाचा आणि त्याच्याबरोबर याला दिवसभर बघायचं काम. हो, मला असं वाटलं की आपण नोकरी सोडावी, आणि म्हणून नानांना असं म्हटलं की नाना मी नोकरी सोडते. त्यावेळेला नाना मला असं म्हणाले की तू नोकरी सोडायची नाहीस, आम्ही दोघं असेपर्यंत तू नोकरी सोडायची नाहीस असं मला सांगितलं होतं. त्यामुळे मी संभ्रमात होते की मी नोकरी सोडू का नको सोडू, कारण नाना काय म्हणतात तो प्रत्येक शब्द मी आयुष्यभर ऐकत आले होते. आणि अशा संभ्रम अवस्थेमध्ये होती. आईची इच्छा होती मी नोकरी सोडावी, हे पण म्हणाले सोडून दे काय प्रश्न नाही. पण नानांचं वाक्य आहे की आम्ही दोघं असेपर्यंत तू नोकरी सोडायची नाही, आणि म्हणून मी विचार करत होते की काय करावं. 2 दिवस गेले आणि गुरुवारी रात्री स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांची ऑर्डर आली. ऑर्डरच म्हणायची आहे. स्वामी इंग्लिशमध्येच बोलले, यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च. अगदी क्लिअर शब्द ऐकायला आले स्वप्नामध्ये. 13 मार्च बरोबर सोमवार येत होता. सकाळी उठले, आईला लागलीच फोन केला की स्वामीने दृष्टांत दिला आहे की भोपाळला जा. आता मी जाते, ऑर्डर घेते आणि मी सोमवारी रिपोर्ट करते. आता स्वामींची आज्ञा म्हटल्यावर नानी पण लागलीच म्हणाल्या की ठीक आहे, काय हरकत नाही, जा. शुक्रवार होता, ऑफिसमध्ये गेले. आता 1.5 दिवस राहिला आहे, शनिवारचा अर्धा दिवस आणि शुक्रवारचा दिवस, की माझं काम आहे ते हँडओव्हर करायचं आहे. आणि शिवाय मला भोपाळला जाण्यासाठी जे काय फॉर्म भरायचे बऱ्याच प्रकारची होती, तिथली अरेंजमेंट बघायची, त्याचे फॉर्म येते, असा धावपळीचं सगळं हे होतं. गंमत म्हणजे मी जेव्हा ऑर्डर घेतली त्याच वेळेला मला गारपुरे साहेब म्हणाले की अहो मॅडम तुम्ही जाताय पण तिकडे क्वार्टर्स नाही आहेत. पण मी का ऐकलं ना ऐकल्यासारखंच केलं, मला त्याचा काय अर्थच कळला नाही. हे सत्य सांगते तुम्हाला. मी बाहेर आले, लोकांना कळलं की आता मी जाणार सोमवारी. प्रत्येकजण मला हे सांगतंय की मॅडम तिकडे क्वार्टर्स नाही, मॅडम भोपाळला क्वार्टर्स नाही, लोक 2-2 महिने हॉटेलमध्ये राहत आहेत, तुम्ही कुठे राहणार. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे संकट आहे, पण त्याचा काही त्रास सुद्धा लागू दिला नाही मला महाराजांनी. मला लोक सांगतायत पण मला त्या गोष्टीचं काही वाटतच नाही आहे की मी कुठे राहीन आणि काय करीन. एवढी मी शांत होते, कुठलंच टेन्शन नाही. मनात लागतं, कळतच नाही आहे की कोण काय सांगतायत किंवा कळतच नाही म्हणजे काय त्रास असतो हे मला काही कळतच नव्हतं. अशा अवस्थेमध्ये मला महाराजांनी ठेवलं आहे.
सगळं फॉर्म वगैरे भरले. मग जायला आमच्या दोघांची विमानाची तिकीटं बँक काढून द्यायची, हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं, ते सगळे फॉर्म भरले. एक क्लार्क होते, दोघं तिघं. गंमत म्हणजे घारपुरे सरांनी पण सांगून टाकलं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये की या मॅडमचं जे काय काम आहे ते सगळ्यांनी भराभरा करा, कृपा ही अशी असते. एक क्लार्क होता जो तिकीटं काढणारा होता, तो म्हणाला, मॅडम तुमची, मी सांगितलं सोमवारी सकाळच्या 9च्या फ्लाईटचं तिकीट काढ, मग 2 वाजता गेलं तरी पण चालतं, म्हणजे मला रविवारचा पूर्ण दिवस घरी मिळेल, हा मनामध्ये हेतू. तो म्हणाला, नाही मॅडम तुमची मी रविवारच्या दुपारच्या फ्लाईटचीच तिकीटं काढणार. आता या सगळ्यांनी मला एवढी मदत केलेली, मग त्यांचं ऐकलं पाहिजे, हा माझा स्वभाव. मी हट्टाने केला, नाही नाही मी सांगते तेच केलं पाहिजे वगैरे. मी म्हटलं ओके. त्यांनी रविवारची तिकीटं काढली. आम्ही रविवारी दुपारच्या फ्लाईटनी भोपाळला पोचलो. बँकेने जे हॉटेल बुक केलेलं होतं तिथे उतरलो. संध्याकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे माझे यजमान फिरायला बाहेर पडले आणि मी पुस्तक घेऊन खोलीमध्ये बसले. थोड्या वेळाने अर्धा एक तासांनी वगैरे ते वरती आले माझे यजमान, आणि आल्याबरोबर मला म्हणाले, अगं तुला माहिती आहे का, अगदी गंभीर होऊन सांगितलं, इथे क्वार्टर्स नाही आहेत, 2-2 महिने झाले सगळेजण हॉटेलमध्ये राहत आहेत. मी काय उत्तर द्यावं? मी म्हटलं, हा काय जीवनातला गहन प्रश्न आहे का, कशाला विचार करताय, झोपूया शांतपणे, उद्या सकाळी बघू. सत्य आहे बघा, दाते आठवत असेल दाते साहेबांना, इतकी मी शांत कशी राहिले ही महाराजांची कृपा. मला तुम्हाला जे सांगायचं ते हे की महाराजांची कृपा ही की मी अगदी रिलॅक्स होते. आणि उत्तर यांना असंच दिलं. सकाळी गेलो आम्ही, 10 वाजताच ऑफिसमध्ये पोचलो. 10:15चं ऑफिस होतं. खालीच गोस्वामी नावाच्या मॅडम भेटल्या, म्हणाल्या की वरती आहे ते जे ॲडमिनिस्ट्रेशनला रिपोर्ट करायचं, अमुक फ्लोअरवर आहे, जा म्हणून सांगितलं. आम्ही गेले AGM ॲडमिनिस्ट्रेशनच्या त्यांचं केबिनचं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर त्यांनी काय म्हणावं, या करंदीकर मॅडम या. आता भोपाळमध्ये मला करंदीकर नावाने ओळखणारी व्यक्ती मला भोपाळ ऑफिसमध्ये मी गेल्या स्वागत करते, तेवढा अपार आनंद झाला असेल. मी पुढे गेल्यावर म्हणाले, मला ओळखलं नाहीत तुम्ही? मी म्हटलं, नाही सर मी नाही ओळखलं. म्हणाले, 25 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आलात PDOमध्ये, त्यावेळेला तुमचं मास्टरमध्ये नाव मी लिहिलं होतं, अशी ती ओळख. मग मला 25 वर्षापूर्वी ती व्यक्ती कशी दिसायची हे सगळं आठवलं. बाकीचं बोलणं झालं वगैरे, कुठे आहात का, अमुक तमुक सगळं झालं. एवढं उशिरा का प्रमोशन घेतलं वगैरे निघाला विषय. मी सांगितलं की मुलगा लहान होता आणि म्हटलं आईने अट घातली होती की त्याचं करिअर महत्त्वाचं, तुझं करिअर महत्त्वाचं नाही, तू जर करिअर केलं तर मी त्याला सांभाळणार नाही असं म्हटलं आईने सांगितलं. त्यामुळे मी 10 वर्ष माझं प्रमोशन डिले केलेलं. मग चहा वगैरे आला, चहा पिऊन झालं. मग चहा पिता पिता जोशी सर म्हणाले, मॅडम इथे ना क्वार्टर्स नाही आहेत. मी परत त्यांना काय म्हणते की अहो हो मला माहिती आहे, मी मुंबईहून निघाल्यापासून मला प्रत्येकजण हे सांगते की क्वार्टर्स नाही. ते माझ्याकडे बघतच राहिले. पुढे म्हणाले, पण मॅडम तुम्ही स्वामी भक्त आहात ना, मग तुमच्यासाठी मी काहीतरी करीन. आता त्यांनी एवढं सांगितल्यावर मी जरा गप्प तर बसायचं ना. मी उलटं त्यांना म्हटलं की अहो जर क्वार्टर्सच नाहीत तर कसे तुम्ही मला क्वार्टर्स देणार, असा मला जो माझ्या मनात प्रश्न आला तो प्रश्न सरळ त्यांना मी विचारलं. त्यांनी परत मला हे सांगितलं की तुम्ही स्वामी भक्त आहात तर मी तुम्हाला क्वार्टर्स देईन. 11:30 वगैरे झाले. मग फॉर्म भरायचे म्हणून मी बाहेर आले वगैरे सगळं झालं. आणि 12:30 वाजता आम्हाला जोशी सरांनी आत बोलवलं आणि अशा माझ्या टेबलावर त्यांनी चाव्या ठेवून मला सांगितलं की मॅडम तुम्हाला क्वार्टर्स अलॉट झाले. आता झाले तर तरी परत मी त्यांना प्रश्न विचारला की अहो नव्हते आणि आता चाव्या कशा मिळाल्या. त्यांनी परत तेच उत्तर दिलं की तुम्ही स्वामी भक्त आहात ना म्हणून तुमचं काम झालं. आणि मग मला क्वार्टर्स कसे मिळाले हे त्यांनी मला सांगितलंच नाही. 6 महिन्यांनी अशी घटना घडली की माझ्या सेक्शनला एक शर्मा नावाची नवीन व्यक्ती आली. त्यांच्याशी काय बोललं की ते माझ्यावर चिडायचे, काय बोललं की चिडायचे. म्हणून मी एक दिवस शर्मा त्यांना विचारलं की शर्मा जी मेरे से क्या गलती हो गई है कि आप मेरे ऊपर इतना गुस्सा कर रहे हैं. त्यांनी काय उत्तर द्यावं, जैसे आपको कुछ पता ही नहीं है.
म्हणलं सची मुझे कुछ पता नहीं, आप बोल दीजिए क्या हो गया. त्यांनी असं सांगितलं की मला जे क्वार्टर्स मिळणार होते ते क्वार्टर्स तुम्हाला मिळाले. आता पण ते अशी काय लबाडी नाही केली जोशींनी, आणि रिझर्व्ह बँकेत अशी लबाडी करता येतच नाही. आता महाराजांनी जो आदेश दिला की यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च, आणि या क्लार्कने रविवारी दुपारची तिकीटं काढणं हे सगळं महाराजांनी घडवून घेतलं, म्हणून मला क्वार्टर्स मिळू शकले. एक तर बँकेच्या नियमाप्रमाणे जर 12च्या आधी रिपोर्ट केला तर आपला क्लेम लागू शकतो. म्हणजे जर उशिरा जर मी त्या दिवशी गेले असते तर मला अलर्ट झालेच नसते. आता दुसरं असं की हा जो शर्मा होता हा 13 त्याला हे क्वार्टर्स दिलेले होते, तो 13 तारखेला येणार होता आणि पोझिशन घेणार होता. बट ही फेल टू रिपोर्ट. मग तो त्या दिवशी आला नाही म्हटल्यावर त्याचा क्लेम गेला, बँकेच्या नियमाप्रमाणे त्याचा क्लेम गेला. आणि मी आले आणि मी 12च्या आधी पोचले, बरोबर 13 तारखेलाच गेले. मी 14ला पण नाही गेले. का गेले 13ला? कदाचित मी नंतरच्या आठवड्यात गेले असते, आणखीन घरातली सगळी ही कामं करू, हे करू, ते करू, ते करू करून. पण महाराजांनी जे सांगितलं, महत्त्वाचं काय सांगायचं की महाराजांची आज्ञा, यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च. बरोबर गेले आणि क्लार्कला प्रेरणा दिली की रविवारी दुपारचीच तिकीटं काढ. आणि म्हणून मी 12च्या आत ऑफिसमध्ये पोचले होते. आणि म्हणून जोशी सर म्हणाले, त्यांना माहिती होतं की तो येणार नाही आहे आज, आणि म्हणून जोशी सर म्हणाले की तुमचं काम करतो, स्वामी भक्त आहात तुम्ही. अपॉर्च्युनिटी तयार केली महाराजांनी, बरोबर आहे, ही तयार केली अपॉर्च्युनिटी. नाही आहेत, खरंच नाही आहेत क्वार्टर्स, पण कृपा कृपा ही अशी कृपा. आता त्या शर्माचं पण काय बँकेने नुकसान नाही केलं. त्याला उशिरा क्वार्टर्स ज्यांना मिळाले त्या सगळ्यांना नंतर 2-2 महिन्याचा पगार दिला बँकेने. मला क्वार्टर्सची गरज होती, महाराजांनी मला क्वार्टर्स उपलब्ध करून दिले. 13 मार्चला पोचणं आणि 12 वाजल्यापूर्वी पोचणं या दोन्ही महत्त्वाच्या घटना महाराजांनी घडवून घेतल्या. मला कळल्यानंतर मी जोशींशी विषय काढला तर जोशी नुसते हसले, आणि जोशी परत तेच म्हणाले की तुम्ही स्वामी भक्त आहात ना, म्हणून तुमचं सगळं काम झालं. आणि सत्य आहे की महाराजांची कृपा होती म्हणूनच अशा प्रकारे. आता नुसते क्वार्टर्स मिळाले एवढीच नाही घटना. गंमत अशी झाली की जोशी नंतर मला दुपारी म्हणाले की तुम्ही जाताना कशा जाणार आहात? तर मी आपलं सांगितलं मी जाईन रिक्षाने, ॲड्रेस आहे माझ्याकडे, हॉटेलचा ॲड्रेस आहे. मला अहो मॅडम इथे रिक्षा नाही आहे, 2000 सालची गोष्ट आहे. इथे रिक्षा मिळणार नाही तुम्हाला संध्याकाळी, इथे बस सर्व्हिस नाही, तुम्हाला कोणी रस्ता सांगणार नाही, तुम्ही चालत जाऊ शकणार नाही, तुम्ही थांबा, माझी गाडी आहे, तुम्हाला हॉटेलवर सोडतो. आणखीन बँकेतले मुंबईचे आणखीन 2 जण होते, एक वैद्य मॅडम होत्या, म्हणाले तुम्ही थांबा, मी खाली उतरतो नंतर. आता सगळेजण निघतात, त्यांच्याबरोबर मी खाली गेले. पोर्चमध्ये मी साहेबांची वाट बघत उभे. जाणारा प्रत्येकजण मला म्हणतोय मॅडम आपको क्वार्टर्स मिला, मॅडम आपको क्वार्टर्स मिला. प्रत्येकाने हा जप केला. 350 लोक मला विचारून गेले की मॅडम तुम्हाला क्वार्टर्स मिळाले. सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं हे एक मोठं मिरॅकलच होतं, कारण 2-2 महिने बाकीचे ऑफिसर राहत आहेत तिथे, आता ती लोक राहत आहेत आणि मला मिळालं. कारण मी सिनियर होते, जरी मी प्रमोशन उशिरा घेतलेलं असलं तरी पण माझी सर्व्हिस जास्त झाली होती. दुसरं मी लेडी मेंबर होते, आणि जोशी साहेबांनी सरांना असं सांगितलं, म्हणजे जे RD होते त्यांना असं सांगितलं की या मॅडमना मी अनेक वर्ष ओळखतो, कामाच्या दृष्टिकोनातून 100% योग्य व्यक्ती आहे. आणि म्हणून RDनी 5 मिनिटात सही दिली. म्हणजे जोशी सरांनी जे ॲप्लिकेशन लिहून दिलं की असं असं मॅडमना आपण क्वार्टर्स अलॉट करूया, या कागदावर RD जे होते त्या RDनी लागली सही दिली. काही बघितलं नाही, फक्त एवढं विचारलं वेदर इट इज ॲज पर बँक्स रूल, आणि लागली सही दिली. कोण आता संध्याकाळी एवढी जण सगळे गेले, त्या सगळ्यांमध्ये काय विचार निर्माण झाला याचा विचार करा की या मॅडमचा काहीतरी इन्फ्लुएन्स आहे, नक्कीच जबरदस्त इन्फ्लुएन्स आहे, म्हणून मॅडमला क्वार्टर्स मिळाले. आणि त्यामुळे म्हणजे दरारा निर्माण करून टाकला महाराजांनी की या आलेली व्यक्ती काय साधीसुधी नाही आहे, काहीतरी मोठी पॉलिटिकल किंवा ऑफिसमध्ये यांचा काहीतरी मोठा जबरदस्त म्हणजे मला जे म्हणतात सिक्युरिटी, महाराज जे काय प्रोटेक्शन आपल्याला देतात ते अशा प्रकारचं प्रोटेक्शन पण महाराज देतात. आता हे क्वार्टर्स मिळाले, माझं ऑफिसचं काम चालू आहे, जोशी सरांच्या बरोबर आहे, दुसऱ्या डिपार्टमेंटला पण माझं पोस्टिंग झालेलं आहे. मग दुसरे ऑफिसर आले तिकडे,
RD आले, पहिले RD बदलले आणि दुसरे RD आले घोष नावाचे. त्यांनी पहिल्याच दिवशी राऊंड घेतली. आता 350 लोकांना भेटणं म्हणजे छोटं काम. ते पण आले माझ्या टेबला समोर आणि त्यांनी मला करंदीकर मॅडम आप इधर है. मी पण उडाले, हे कोण घोष, मला काय आठवेना. मग त्यांनी मला आठवण करून दिली की ज्या वेळेला तुम्ही स्टॅटिस्टिकल असिस्टंट झालात त्यावेळेला मी पण कलकत्त्याच्या इकडनं येऊन मी त्या आपण एका बॅचचे आहोत. मग त्यांनी मला सगळा रेफरन्स दिला बाकीच्या नावांचा. मग मला आठवलं सगळं. मग लागलीच माझ्या डायरेक्टरला सांगितलं या मॅडमना माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनला पाठवून द्यायचं आहे तुम्ही. लागलीच माझं सामान आता जेव्हा PRA सांगतायत त्यावेळेला बाकीचे लोक कसे RD सांगतायत त्यावेळेला बाकीचं सगळ्यांची हालचाल तुम्ही चेहऱ्यावर कसे भाव दिसत असतील याचा विचार करा. या मॅडमला लागलीच त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मला माझं सामान माझं पिऊन वगैरे घेऊन सगळे बरा खालच्या फ्लोअरवर मी गेले. नंतर सगळीकडे जाऊन आल्यावर मला बोलवलं, सगळं बोलणं झालं, त्यांच्याशी सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी पण तेच विचारलं की तुम्ही याच प्रमोशनवर कशा अजून एवढ्याच कशा राहिल्या, पुढचा टप्पा गाठायला हवा होता वगैरे सगळ्या या गप्पा वगैरे झाल्या. मग असे 4-5 दिवस गेले. पुढचं प्रमोशन ड्यू होतं, इंटरव्ह्यू होणार होता आणि म्हणून आपला सेल्फ अप्रायझल लिहून द्यायचा होता. मी माझा लिहिला आणि माझे जे आधीचे डायरेक्टर होते त्यांच्याकडे पाठवला. कारण ऑफिसरच्या हाताखाली कमीत कमी 10 महिने काम केलं आहे असा ऑफिसरच त्याच्यावर सही करू शकतो. आणि म्हणून यांच्याकडे RDकडे न देता मी माझ्या जुन्या डायरेक्टरकडे पाठवला. घोष साहेबांना ही गोष्ट कळली. घोषनी मला बोलवलं आणि विचारलं की मॅडम तुमचा इंटरव्ह्यू आहे ना आता. म्हटलं हो. मग सेल्फ अप्रायझलचं काय केलं आहे म्हटलं मी पाठवला त्यांच्याकडे. म्हणाले नाही असं नाही चालणार. लागलीच त्यांनी फोन केला माझ्या जुन्या डायरेक्टरना आणि सांगितलं की मॅडमचा सेल्फ अप्रायझल मी लिहिणार आहे, माझ्याकडे पाठवून द्या. माझ्यासमोरच फोन केला. त्यांनी माझा सेल्फ अप्रायझलवर जे कॉमेंट्स करायचे इतके उत्कृष्ट केले. आता डिस्पॅचला जात होतो तर तिथे इनवर्ड आउटवर्ड करणारी जी माझी मैत्रीण होती तिने तो वाचला आणि मला येऊन सांगितलं की अगं तुझ्यावर इतकं सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी, अप्रतिम. आता मी इंटरव्ह्यूला जाणार होते पण मला माहिती होतं की माझं काय प्रमोशन होणार नाही आहे. कारण माझी रजा खूप झाली नाही पण माझी रजेचे इंटरव्हल्स खूप होते. म्हणजे मी दर 15 दिवसांनी मी ठाण्याला यायची. 2 गोष्टी होत्या, आईचं आजारपण आणि स्वामी समर्थ परिवाराचं कार्य. आणि म्हणून दर 15 दिवसांनी माझं 2-2 महिन्याचं बुकिंग केलेलं असायचं. मी यायची. त्यामुळे माझे जे रजा आहे त्या रजेचं इंटरव्हल जास्त त्यामुळे रजेचा रिपोर्ट बरोबर नव्हता आणि त्यामुळे माझं प्रमोशन होणार नाही हे मी पण जाणून होते. आणि आमचे भोपाळमधले सगळेजण चर्चा करायचे की मॅडमचं काय प्रमोशन होणार नाही, मॅडमचं काय प्रमोशन होणार नाही सांग. पण तरी मी इंटरव्ह्यूला जाणार होते. का तर त्या निमित्ताने मुंबईत येता येणार होतं, 2 दिवसाची रजा मिळणार होती, विमानाचा प्रवास करायला मिळणार होता, माणसं सगळी भेटणार होती. अशा दृष्टिकोनातनं इंटरव्ह्यूला जायचं अशा ह्याच्यानी मी आले. त्यामुळे काय अभ्यास वगैरे करायचा काय प्रश्न नाही, आपण काय सिलेक्ट होणारच नाही आहे असं गृहीत धरूनच इंटरव्ह्यूला गेले. पण महाराजांची कृपा असल्यावर काय, 3 जण होते प्रश्न विचारणारे. त्यांनी एकच प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही जे ट्रेनिंग घेतलं बँकेत लागल्यापासून ते आजपर्यंत कुठली ट्रेनिंग तुम्ही घेतलीत आणि प्रत्येक ट्रेनिंगमध्ये जे काय शिकलात ते कसं कामामध्ये इम्प्लिमेंट केलं. आता माझा सगळा अभ्यास तयार होता कारण मी मन लावून ट्रेनिंग केलं होतं. उगाच इकडे तिकडे फिरत राहणं, ट्रेनिंगला गेलं गप्पा मारणं, वेळ फुकट काढवण्याचा स्वभावच नाही. सिन्सिअर, कामाच्या बाबतीत सिन्सिअर, अभ्यासाच्या बाबतीत सिन्सिअर. त्यामुळे प्रत्येक ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन मी माझ्या सेक्शनमध्ये केलेलं होतं आणि खडानखडा मला पाठ होता. आणि मी म्हणून 1976 पासून 98 पर्यंतचे सगळे जे ट्रेनिंग होते त्या ट्रेनिंगचे सगळे डिटेल मी सांगत राहिले. आता तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं कदाचित ही सगळी महाराजांचीच कृपा असेल की मी मला सगळं एवढं भराभरा आठवलं आणि मी फ्लुएंटली सांगू शकले. 40 मिनटं मी एकटीच बोलते. त्यांना पुढचा प्रश्न विचारायला वेळच उरला नाही अशी गंमत झाली कारण 40 मिनटंच दिलेली होती. त्यांनी थांबवलं नंतर आणि काय म्हटले मॅडम तुमचं आम्ही रिपोर्ट बघितले होते
तुमच्या रजेचे एवढे इंटरव्हल, एवढी तुम्ही रजा, तुमचा अप्रेझल चांगला होता, पण याच्यात तुम्ही आणखीन किती प्रश्नांची उत्तरं देणार आणि तुम्ही काय सिलेक्ट होणार, असाच आमच्या मनामध्ये भाव होता. पण तुमचा इंटरव्ह्यू एवढा उत्कृष्ट झाला आहे की तुम्ही सिलेक्ट झाला आहात. हे उत्तर मला केबिनमध्ये मी जेव्हा असिस्टंट झाले तेव्हा पण मला हेच उत्तर मिळालेलं होतं की मॅडम तुम्ही सिलेक्ट झाला आहात. जसं मला डिपार्टमेंटची केस आहे त्या सरांनी तिथे सांगितलं की तुम्हाला डिपार्टमेंट दिल्ली बाहेर बोलू नका. पहिला इंटरव्ह्यूच्या असिस्टंट होताना पण केबिनमध्येच सांगितलं की तुम्ही सिलेक्ट झालात, बाहेर बोलू नका. इकडे पण यांनी मला सांगितलं की तुम्ही सिलेक्ट झालात मॅडम, बोलू नका कोणाला. मी भोपाळ ऑफिसला परत आले. आता रिझल्ट येणार, सगळीकडे चर्चा चालू, कोणाकोणाचे फोन, सेंट्रल ऑफिसला कुठे इन्फ्लुअन्स लावून माहिती काढा, हे काढा, सगळ्यांची धावपळ चालली. मी अगदी निर्धास्त, महाराज आहेत ना, त्यामुळे शांत होते मी, कारण मला माझा रिझल्टच कळलेला होता आणि ते मी होणार नव्हते, ती होणार होते, याच्यापेक्षा आणखीन काय असू शकतं. रात्री मला मैत्रिणीचा फोन आला, दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागणार होता. तिचा फोन आला की तुझं सिलेक्शन झालं आहे, मला कळलं आहे म्हणून. मी म्हटलं बरं. ऑफिसला गेले. ऑफिसला जवळजवळ 11 वाजता रिझल्ट आला. आल्याबरोबर मी सिलेक्ट झाले, मी पास झाले, ग्रेड बी झाले म्हटल्यानंतर सगळ्या भोपाळ ऑफिसमधल्या वातावरणात चर्चा की दाते मॅडम कसे सिलेक्ट झाल्या, दाते मॅडम कशा सिलेक्ट झाल्या. आणि सगळ्यांना एक फार मोठं आश्चर्य वाटलं की या मॅडम सिलेक्ट झाल्या. आता माझं ग्रेड बीचं प्रमोशन झालं. आता पुढे असा प्रश्न येतो की जे ग्रेड एचे क्वार्टर्स जे होते ते सोडून ग्रेड बीचे क्वार्टर्समध्ये जायला लागतं, कारण आम्ही सोडले शेतकरीच दुसऱ्याला मिळू शकत नाही, त्या ग्रेडच्या माणसाला ते मिळू शकत नाही. आणि म्हणून कंपल्शन आले. आधी मी काय बदलत नव्हते, कारण होता तो 2 BHKचा फ्लॅट ऑलरेडी होता, एकटीच मी राहत होते, माझा यजमान मुलगा ठाण्यालाच होते. पण बँकेचं हे आलं की कंपल्शन आलं की तुम्ही हा फॉर्म भरायचाच. आणि म्हणून फॉर्म भरायला घेतला. भरायला घेतल्यावर मनात विचार केला की आता मागणंच मागायचं आहे, तर मागूया सगळं मनामध्ये काय काय आहे ते. आणि म्हणून 10 मागण्या केल्या मी की माझा जो फ्लॅट असेल तो फर्स्ट फ्लोअरला असेल, ईस्टला बाल्कनी असेल, बाल्कनीमधून मला हे कॉम्प्लेक्सचं जे गेट आहे ते गेट दिसेल, आणखीन काय काय गोष्टी बऱ्याच अशा 10 आयटम त्याच्यामध्ये लिहिलं आणि अर्ज देऊन टाकलं. आता गंमत म्हणजे असं झालं की तशाच प्रकारचा फ्लॅट तिथे एकच फ्लॅट त्या अख्ख्या क्वार्टर्समध्ये होता. आणि मग तो घोष साहेबांनी मला अलॉट करून टाकला. आता अलॉट झाल्यानंतर लागलीच परत ऑफिसमध्ये चर्चा. लखनऊचे गृहस्थ होते, ते आले माझ्याकडे, मॅडम आपको कैसा क्वार्टर दिया, मैंने कभी से क्लेम किया था, मुझे वही क्वार्टर मांगता था, लेकिन 2 साल मुझे मिला नहीं है, अभी मैं देख लूँगा आपको कैसा मिल सकता है. मग सगळी झाल्या चर्चा, लोकांच्या सुरू झाल्या. घोष साहेबांनी विचार केला की जाऊ दे आता प्रकरण, ते अशा फंदात पडणारे नव्हते, त्यामुळे त्यांनी ते प्रकरण ठेवून दिले. आता घोष साहेबांचा विषय निघाला आणि अशा फंदात पडणार नव्हते म्हटल्यावर मला दुसऱ्या 2 कथा आठवल्या. आता मुंबईहून आम्ही सगळेजण भोपाळला जायचो. मुंबईचं पण जोडून रजा आली, समजा मंगळवारी रजा आहे तर सोमवारची रजा घ्यायची, असं सगळेजण ठरवायचे आणि त्याप्रमाणे आम्ही बऱ्याच वेळा एकत्र जायचो. आता माणसाला अधिकार गाजवायची खूप सवय असेल, तसे जोशी नावाचे दुसरे एक ऑफिसर होते, त्यांच्याकडे मस्टर होतं. खरं म्हणजे रिझर्व्ह बँकेत ऑफिसर्सला मस्टर नाही, दे शुड नो देअर रिस्पॉन्सिबिलिटी, की आपण जबाबदारी आहोत, आपणच ऑफिसमध्ये वेळेवर गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मस्टर हा प्रकार मुंबई ऑफिसमध्ये नाही, परंतु भोपाळ ऑफिसमध्ये होता. आता एक दिवस असं झालं, ते जोशी होते, त्यांना कधी मस्टर क्रॉस करतोय आणि वरच्या डायरेक्टरला खुश करतोय असं वाटायचं. आता आम्ही ते जोशी मी आम्ही सगळे एकाच ट्रेनने गेलेलो. त्या दिवशी ट्रेन लेट झाली आणि हे लोक प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर उड्या मारत जायचे. बायकांना वेळ लागायचा. आम्ही 2-3 जणी होतो. आम्ही क्वार्टर्समध्ये जाऊन करून मग ऑफिसमध्ये जायला आम्ही निघाले आणि 11:15 वाजले. ऑफिस 10:15चं ऑफिस, 11:15 वाजले. ठीक आहे, उशीर झाला आहे. आता क्वार्टर्सच्या बाहेर मी उभी, रिक्षा बघायला. आता रिक्षाने जायचं आहे. तिथे खरोखरच रिक्षा मिळायचं नाही. आज मुंबईत आपण किती सुखी आहोत असं बरोबरीने जाणवलं. आता काय करावं अशा विचारात मी उभी आहे, पण मिळेल मिळेल म्हणून उभी आहे. तेवढ्यात पाठीमागून या घोष साहेबांची गाडी आली. सत्य सांगते मी तुम्हाला, रंगवून नाही सांगते, महाराजांच्या समोर बोलते.
महाराजांचा मोठेपणा सांगण्यासाठी सांगते. आणि घोष त्यांनी गाडी उभी केली आणि मला म्हणाले, मॅडम बैठो. त्यांची ते मागच्या बाजूला बसले होते, ड्रायव्हर पुढे होता, त्याच्या शेजारीची जागा मला दाखवली. मी काय सांगावं त्यांना, हे सगळं धैर्य कोण देतं आपल्याला. मी त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही पुढे बसा, मी मागे बसते. जे डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत ते सांगतायत गाडीत बसा, त्यांच्या शेजारी. मी सांगितलं की नाही तुम्ही पुढे बसा ड्रायव्हरच्या शेजारी, मी मागे बसते. ते उठले, ते ड्रायव्हरच्या शेजारी बसले. माझ्याकडे रिस्पेक्टफुली बघितलं त्यांनी, त्यांना आवडलं. मी मागे बसले आणि आम्ही बँकेत गेलो. आता बँकेत गेल्याबरोबर मी PRNच्या गाडीत, RDच्या गाडीतून मी उतरते. हे सगळ्या सिक्युरिटीवाले, बाकीचे पिऊन, त्यांचे जे काही आहेत लोक, ते सगळ्यांनी बघितल्यावर बातमी वरपर्यंत पोचली, जोशी सरांपर्यंत. मस्टरवर क्रॉस करायला निघालेले जोशी थांबले. मी गेले आणि मी म्हटलं त्यांना की तुम्ही क्रॉस कसा नाही केलात. मला म्हणाले अहो तुम्ही RDच्या गाडीतून आलात ना. मी म्हटलं हां. मग म्हणाले मी कसा काय तुम्हाला क्रॉस करणार. आणि ही घटना 2दा घडली. असंच एकदा परत उशीर झाला होता, तेव्हा मी काय असा विचार नव्हते करत की RDची गाडी येईल आणि मी जाईन वगैरे. आता RDची गाडी उशिरा का यायची याची गंमत आहे. हे जे होते ते रॉयल फॅमिलीमधनं मोठे झालेले होते आणि म्हणून त्यांचे विचार वेगळे. मनुष्य ज्या ज्या परिस्थितीमध्ये मोठा होतो त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव बनतो किंवा राहणीमान पद्धत बनते. ते काय म्हणायचे, मी इन्चार्ज आहे ना या भोपाळ ऑफिसचा, मी इन्चार्ज आहे, तर मी नाही लवकर जायचं. सगळ्यांनी वेळेवर यायची, कामं करायची आणि मग नंतर मी बघायला जाणार. असे रॉयल स्वभावाचे ते होते, त्यामुळे ते उशिरा यायचे आरामापैकी. आता म्हणून त्यांनी ही क्वार्टर्सची गडबड चालली आहे, तर साहेबांनी ते प्रकरण बंद करून टाकलं. जाऊ दे, डोक्याला त्रास नको, पुढचं बघूया. त्याच काळामध्ये असं झालं की बँगलोरला फार मोठं स्कॅम झालं होतं. 10,000 रुपयाच्या ज्या नोटा होत्या, ज्या नोटा नंतर फर्नेसमध्ये नेऊन जाळायच्यात म्हणून काढलेल्या आहेत, पोत्यात भरून ठेवायच्या नोटा अशा, आणि मग अशा लाईन लागायची आणि त्यात जाळायला घेऊन जायचं की त्या सर्क्युलेशनमध्ये येऊ नये म्हणून. पण तिथे कोणीतरी काहीतरी फ्रॉड केला आणि मार्केटमध्ये ज्या नोटा इश्यू करायच्या आणि अशा स्टॅम्प मारलेल्या नोटा मार्केटमध्ये आल्या होत्या. आणि म्हणून ह्याचा सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी घोष साहेबांना पाठवून दिलं बँगलोरला. मग आल्या उमा सुब्रमण्यम, त्या पण कडक. आल्यानंतर 2च दिवसात त्यांना कोणीतरी सांगितलं की अहो इथे ना सगळा क्वार्टर्सचा गोंधळ आहे आणि त्यामुळे जी लोक आहेत ज्यांना क्वार्टर्स मिळाले नाही आहेत ते अजून हॉटेलमध्ये राहत आहेत. मॅडमनी लागलीच फाईल उघडली. त्यांनी बघितलं की मला हे क्वार्टर्स अलॉट केले, माझी रिक्वायरमेंट आहे त्याचप्रमाणे ही क्वार्टर्स आहेत. त्यांनी लागलीच माझं नाव त्याच्यावर घालून दिलं आणि ऑर्डर इश्यू केली आणि मी मोठ्या क्वार्टर्समध्ये जसं मला हवा होता तसा बरोबर मला फ्लॅट मिळाला. त्या मॅडमच्या समोर कोणाचीही काहीही गडबड चालायची नाही, अशा त्या होत्या. त्यामुळे तो लखनौचा जो बडबड करणारा होता की आपको कैसा मिलता है मैं देख लेता हूँ, तो पण गप्प बसला. सगळे गप्प बसले. मी मोठ्या फ्लॅटमध्ये गेले. सगळ्यांना मला आश्चर्य वाटतं, सगळ्या लोकांना उत्सुकता की आपल्याला मिळालं नाही आहे असा फ्लॅट मॅडमना मिळाला आहे. आणि म्हणून तो येऊन बघण्यासाठी ग्रेड Dच्या पोस्टवर असलेले ऑफिसर्स पण म्हणायचे की आम्हाला तुमचा येऊन फ्लॅट बघायचा आणि फ्लॅट बघून जायची गंमत आहे. आणि खरोखरच ज्या 10 रिक्वायरमेंट्स मी सांगितलेल्या होत्या त्या 10 रिक्वायरमेंटप्रमाणे तो फ्लॅट होता. आता रोजचं ऑफिसचं काम चाललं आहे, हे सगळं चाललं आहे. मग आता महिला दिन जवळ आला होता. स्पर्धा ठेवली होती महिलांची, काहीतरी विषय, आता मला विषय नाही आठवते. आता स्पर्धेत भाग घेतला. तिथे उमा सुब्रमण्यम होत्या. त्यांनी सगळं ऐकली, माझं भाषण ऐकलं. हिंदीमध्ये भाषण केलं. कसं केलं ते महाराजांना माहिती. पण आमच्या उमा सुब्रमण्यमचं पण तसंच असणार ना हिंदी, असं बाबी म्हणते. कारण त्यांचं पण काय फार मोठं हिंदी चांगलं असू शकत नाही. त्यामुळे त्यांना माझं जे भाषण होतं अतिउत्कृष्ट झालं म्हणून मला प्राईज वगैरे मिळालं, सगळं झालं. नंतर सगळा कार्यक्रम झाल्यावर त्या आम्हाला काय म्हणाल्या की मला ना तुझ्या घरी यायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे मॅडम, चालेल, कधी यायचं, कधी ठरवायचं, शनिवार वगैरे ठरवूया. म्हणाले बरं. पुढे म्हणाले खरी काहीही ओळख नाही त्यांची माझी आणि त्या अत्यंत कडक स्वभावाच्या.
मग म्हणाले, पण तू एक कर, मी येईन ना तेव्हा साबुदाणा खिचडी करतो. मी महाराष्ट्रीयन लोक जी बनवतात ना ती मला खूप आवडते साबुदाणा खिचडी. आणि त्याप्रमाणे त्या एका शनिवारी माझ्या घरी आल्या. परत रिझर्व्ह बँकेतल्या सगळ्या एम्प्लॉईजना एक मोठा धक्का महाराजांनी दिला की या मॅडमच्या घरी RD येत आहेत स्वतःहून. लोक बोलवलं तरी त्या जाणार नाहीत. आणि आल्या तर मला बुके वगैरे घेऊन आल्या, मिठाई आणली, गिफ्ट आणली, कौतुक केलं, सगळं झालं. एवढीच ओळख. परत कामाच्या बाबतीत त्या कडक, माझं काम चाललंय, असं आमचं सगळं चाललेलं होतं. आता 16 जानेवारीला नानांचा 2003 नानांची पुण्यतिथी होती. हां, 2002चं आपलं चाललेलं आहे, बरोबर. 2002 असं झालं की दिवाळीच्या आसपास मी रजा घेऊन ठाण्याला येणार होते. दिवाळीचं जोडून रजा होते. मला तिथे भरपूर वेळ मिळायचा आणि त्यामुळे मी लाडू, चकल्या, करंज्या, बरेच पदार्थ बनवले. आता त्या सगळ्या चकल्या तुटतात, करंज्या तुटतात म्हणून स्पेशल डब्यांची खरेदी केली. सगळ्या एका साईजचे डबे खरेदी करून त्या डब्यांमध्ये स्टीलच्या डब्याची एक एवढं मोठं माझं सामान तयार झाली, पिशवी. पंजाब मेलला बसायचं तर ऑफिसमधला आमचा पिऊन आहे तो यायचा बरोबर. मला सगळं सामान घेऊन जायचो, रिक्षाने जायची मी. म्हणजे त्यांनी पंजाब मेलमध्ये मला सगळं सामान चढवून दिलं. मी आपल्या आरामात मस्तपैकी रात्रीचा सगळा प्रवास होता. काही कसली चिंता नाही, काही नाही, चाललंय. सकाळ पहाट झाली, कल्याण स्टेशन जवळ आलं. आता उतरायचं आहे म्हणून सगळ्यांची धावपळ चालू. आता ही माझी मोठी बॅगमध्ये कोणीतरी दिली, ती सरकवून पुढे करत नेली. म्हणजे मला उचलायला पण नाही लागली. त्या पिऊनने ठेवली आणि ती बॅग कोणीतरी नेऊन दाराजवळ ठेवली. माझी दुसरी पर्स आणि छोटी बॅग घेऊन मी जाते. 4-5 जण पुढे, पाठीमागे मी. आता ती बॅग आहे म्हटल्यावर सगळ्यांना मागच्यांना उतरायचं म्हटल्यावर ती बॅग पण मोठी जड होती, ती उतरवून दिली कोणीतरी खाली. ते सामान तिकडे उभं प्लॅटफॉर्मवर. मी हमाल शोधते. आजूबाजूला सगळे हमाल फिरतायत पण एकही हमाल माझ्या हाकेला ओ देत नाही. मी म्हटलं हे काय होतंय, एकही हमाल माझ्याकडे वळून बघतच नाहीये. जरा चिंतित विचार केला हे काय चाललंय. आणि तेवढ्यात पांढरा झब्बा लंगा घातलेली बुटकेशी अशी व्यक्ती पुढे आली आणि मला म्हणालं की तुमचं सामान लोकलमध्ये चढवायचं आहे का, हिंदीत बोलले. मी म्हटलं हो, चलो असं म्हणून त्यांनी बॅग उचलली. माझी ती मोठी बॅग होती ती डोक्यावर ठेवली त्यांनी आणि उचलली आणि ते भराभरा चालायला लागले. ब्रिज चढतायत तर मी ओरडून सांगितलं जरा की थांबा, कारण मी तेवढ्या स्पीडने जाऊ शकत नव्हते. ते मागे वळून म्हणाली आणि ती व्यक्ती मला म्हणाली की कुठे घेऊन जाणार आहे तुमचं सामान, मी या. आणि गेले. दुसरे आता लोकलच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहिले. आता तिकडनं दुसरी ट्रेन येते, फर्स्ट क्लास कंपार्टमेंटच्या इथे आम्ही उभं होतो, लेडीज कंपार्टमेंट. या व्यक्तींनी मला काय विचारलं की मी ठाण्यापर्यंत येऊ का सामान घेऊन. तर मी म्हटलं की मी काय म्हणावं. मी म्हटलं की ठाण्यापर्यंत येऊन का उपयोग आहे, तुम्ही मला जर रिक्षात चढवून दिलं तर मला बरं पडेल. कारण मला ठाणा स्टेशनवर कोणीतरी मला हमाल मिळणं कठीण ना. हा विचार मला तोपर्यंत आलेलाच नव्हता. एवढं सामान घेऊन आले, ते आलं तिथे उतरलं, गेलं, सगळं गेलं. आणि ही व्यक्ती हो म्हणाली आणि ही व्यक्ती खरोखर ठाण्यापर्यंत आली. ठाण्या प्लॅटफॉर्मवरून 4 नंबरवरून माझं सामान या व्यक्तीने रिक्षात चढवलं. आता एवढं सगळं केलं म्हणून 20 रुपये ठरले होते, त्याच्याऐवजी मी त्याला 30 रुपये देत होते. कधीही कोणाचाही फुरकट श्रम घेऊ नयेत अशा मताची मी, हे संस्कार. तर त्यांनी त्या व्यक्तीने काय सांगावं की नाही 20 रुपये काही बोला था, 20 रुपये लगा. आणि फक्त 20 रुपये घेतले, 10 रुपये मला परत गेले. मी आले, घरी आले. मी खाली माझी रिक्षा थांबली, सामान घेण्यासाठी मी हाक मारली आणि त्या क्षणाला मला जाणवलं की जर ही व्यक्ती मला भेटली नसती तर मी एवढी मोठी बॅग प्लॅटफॉर्मवरनं ब्रिज चढून घेऊन येऊ शकत नव्हते. मी केवढ्या तरी मला ती एक तर सोडून द्यायला लागली असती किंवा कारण होते. तेव्हा काय असे मोबाईल नव्हते, फोन केला आला सांगा या मुक करा काय. म्हणजे सुरुवातीला म्हटलं की आहे पुढे त्रास आहे, पण महाराज लीलया त्या ह्याच्यातनं त्या त्रासाचा स्पर्शसुद्धा महाराज आपल्याला होऊ देत नाही. आता 19 तारखेला 14 तारखेला मी भोपाळहून निघणार होते. नानांचा स्मृतिदिन करायचा आहे, त्यासाठी रजा आधीपासूनच सँक्शन करून घेतलेली होती.
आता 14ला मी दुपारी निघणार. मग पंजाब मेलनी निघायचं असलं तर पंजाब मेल 5ची असायची, त्यामुळे ऑफिसमधून 4च्या आधीच निघायला लागायचं. 2:30 वाजता उमा सुब्रमण्यमचा आमच्या AGMना फोन आला की दाते मॅडमना पाठवा. माणसाने मी वाईटच विचार करतात, तसा लागलीच मला हे AGM म्हणाले की मॅडम आप आज पंजाब मेल से जा नहीं सकती, मैडम ने आपको बुलाया, आप आज जल्दी नहीं जा सकेगी, असं म्हणून हसले ते. मला तरी पण नाही काय वाटलं की मॅडम असं काय करतील किंवा काय. मॅडम तुझ्या कडक होत्या, कदाचित त्या कोणालाही थांबवू पण शकले असते. मी गेल्यानंतर मला या मॅडमने काय म्हणावं, मैडम आप बम्बई जा रही है ना, आज संक्रांत है ना, आते समय मेरे लिए तिळगुळ लेके आने का. माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं. मी त्यांना म्हटलं की मी तिळगुळासाठी नाही जाते मॅडम, माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे, तो कार्यक्रम आहे आणि माझी आई आता हॉस्पिटलमध्ये आजारी आहे. मग वडिलांचं स्वामींचं काम करतात असं म्हटल्यावर या मॅडमनी माझा हात घट्ट धरला आणि बोली आप स्वामी जी के बारे में बोल रही हो, आप स्वामी जी के बारे में बोल रही है, मुझे बहुत कुछ सुनने का है स्वामी जी के बारे में, आप मुझे सब बोलने का नहीं, लेकिन आपको जाने का होगा ना, अभी पंजाब मेल से चलो, आप अभी जाओ, हम बाद में मिलेंगे. असं सगळं स्वतःहून जायची परमिशन दिली. बघा महाराजांची कृपा काय असते ती. पुढे मला असं म्हणाल्या की तू 19 तारखेला परत नक्की येणार आहेस का. मी म्हटलं हो मॅडम, मी 19चं माझं रिझर्वेशन आहे, मी नक्की परत येते. मॅडमनी मला काय सांगावं, तू 19 तारखेला नक्की परत ये, म्हणजे 20 तारखेला तू ऑफिसला ये. त्या दिवशी आपण भोपाळ ऑफिसमध्ये एका नवीन डिपार्टमेंटचं ओपनिंग करणार आहोत. मी तुला त्या डिपार्टमेंटची इन्चार्ज करीन आणि तिथे तू 4 महिने काम केल्यानंतर तुला मुंबईला लागली ट्रान्सफर मिळू शकेल, हे मॅडमने मला सांगितलं. आता मॅडमना काय, मी स्वामींचं माझे वडील काम करतात आणि त्या कामामध्ये मी सहभागी आहे अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला असेल आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता 19 तारखेला नानी स्वामीचरणी विलीन झाला, 2003 सालची गोष्ट. त्यामुळे मी भोपाळ ऑफिसला जाऊ शकले नाही. 2-3 दिवसांनी मॅडमना फोन करून सांगितलं की मॅडम सगळं असं घडलेलं आहे, त्यामुळे 1 महिनाभर मी भोपाळ ऑफिसला येणार नाही. मॅडमने काय सांगावं, कृपा काय असावी. तू 2 दिवसासाठी ये, मला म्हणाल्या, मी तुला इमिडिएट मुंबई ऑफिसला ट्रान्सफर देईन. तुझं जे काय लगेच सगळं सामान आहे फ्लॅटमधलं ते सगळं बांधायचं काम, पॅकिंग करायचं काम, ट्रान्सपोर्टचं काम मी सगळं मॅनेज करून देईन, पण तू फक्त 2 दिवसासाठी ये. आता मॅडमने एवढं सांगितल्यानंतर जर लागलीच मुंबईला ट्रान्सफर मिळणं तर आवश्यकच आहे आणि म्हणून आम्ही 2 जण गेलो. गेल्यावर मी ऑफिसमध्ये गेल्या माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की आज सुद्धा मॅडम आम्हाला सांगून गेल्या आहेत की दाते मॅडम आल्या, तर दाते मॅडमना तुमच्याबरोबर लंचला नेऊ नका. मग आज तू मॅडम बरोबर लाऊंजमध्ये जेवायला जाणार आहेस. मॅडमचं लाऊंज आणखीन वेगळं असायचं, मोठ्या ऑफिसरसाठी आणखीन वेगळं ऑफिसर, क्लास 4साठी वेगळं, क्लास 3साठी वेगळं ऑफिसर, ग्रेड A B C D पर्यंत एक वेगळं आणि E D Fच्या पुढच्यांना आणखीन वेगळे असं होतं. तू त्यांच्या मॅडमबरोबर तिकडे जेवायला जाणार आहे, असं करून माझ्या मैत्रिणी मला चिडवत होत्या. मॅडम मीटिंगमध्ये खूप बिझी होत्या. मला त्या 2 वाजता त्यांनी मला बोलवलं. मी गेल्याबरोबर म्हणाले चलो दाते मॅडम चलो. काहीच होत्या, कारण त्यांना नंतर परत मीटिंग अटेंड करायची होती. खाली घेऊन गेल्या, त्यांची गाडी आली. आता हे पण मी सत्य सांगते, महाराज जसं राजछत्र धरतात आपल्या सर्वसामान्य अशा भक्तावर देखील महाराज राजछत्र धरतात. मॅडमनी सोफा दार उघडायला आला. मॅडमनी त्याला सांगितलं थांब, आणि मॅडमनी माझ्यासाठी दार उघडून मला बसवलं आणि मग बुकटन करून त्या तिकडच्या सीटवर जाऊन बसल्या. ही सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगते आहे. मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथे 2 तास मी त्यांना आपल्या स्वामी समर्थ परिवाराची, नानांची माहिती, कसं दर्शन झालं याविषयीची माहिती. त्या म्हणाल्या त्या जेव्हा मुंबईत होता त्यावेळेला त्यांनी बघितलं होतं की बरेच जण गिरगावच्या मठात जाऊन येतात गुरुवारी आणि काही चमत्काराच्या कथा त्यांनी ऐकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना क्युरिओसिटी होती आणि त्यांनी सगळं काम जाणून घेतलं. मग आम्ही निघालो. आमची गाडी आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या पोचमध्ये गाडी आल्यावर देखील
परत मॅडमनी तेच केलं. मॅडम स्वतः आधी उतरल्या, इकडनं येऊन दार उघडलं आणि मला सन्मानाने खाली उतरवलं. म्हणून म्हटलं की महाराज राजछत्र भक्तावर धरतात, त्याचं हे उदाहरण आहे. आता मॅडमना मीटिंगला उशीर झालेला, 4:30ची मीटिंग होती मॅडमची. मॅडमना उशीर झाला आणि मॅडम कडक म्हणून सगळे जे डायरेक्टर होते ते सगळे घाबरून पोर्चमध्ये उभे होते. सर्वांनी बघितलं, मला मॅडमनी दिलेला जो सन्मान आहे तो सर्वांनी बघितला. सगळे तिथे उभे होते. त्यांना मॅडमनी सांगितलं की तुम्ही जाऊन बसा. आता मीटिंग नक्की कुठे होणार असा संभ्रम निर्माण झाला. त्याकडे 5 ठिकाणी जागा होत्या. आता नक्की या इकडे मॅडम आहेत का तिकडे मॅडम आहे अशा शोधात संभ्रमात हे सगळे लोक तिकडे पोर्चमध्ये उभे होते. मॅडमनी सांगितलं की अमुक अमुक रूममध्ये जा, मी येते. मी आणि मॅडमच्या केबिनमध्ये मॅडम मला घेऊन गेल्या. मॅडमनी तिकडनं सेंट्रल ऑफिसला डायरेक्ट फोन केला आणि सांगितलं की मी जाते मॅडमना मुंबईला तो पाठवत आहे, मला सबस्टिट्यूट नसला तरी चालेल. 10 मिनिटात फोन आला की मला रिपोर्ट मुंबईला माझं पोस्टिंग झालं आहे. 10 मिनिटात तिकडनं ऑर्डर आली. 10 मिनिटात काय मिरॅकल महाराज करू शकतात. आणि कारण काय, तर फक्त आई गेली या कारणावर ट्रान्सफर मिळू शकते का, पण महाराजांचं कार्य आणि म्हणून ही ट्रान्सफर मिळाली. मॅडम म्हणाल्या की उद्या सगळं पॅकिंगचं वगैरे क्लास 4ची लोक सगळं करतील आणि सगळं होईल. आणि त्याप्रमाणे ते सगळं झालं. सगळे क्लास 4ची लोक जी कोण होती त्या सगळ्यांनी येऊन व्यवस्थित पॅकिंग केलं. मला जो काय वेळ मिळाला त्यात भोपाळ ऑफिसच्या इकडच्या काय गोष्टी राहिल्या होत्या त्या सगळ्या करून 2 दिवसात आम्ही मुंबईला परत आलो. आणि मग मी मुंबईच्या ऑफिसमध्ये रिपोर्ट झाले. आता इकडे रिपोर्ट झाल्यावर परत सगळ्यांना महाराजांनी नुसते धक्केच दिले, अशी गंमत आहे. सेंट्रल ऑफिसला रिपोर्ट झाल्याबरोबर तिथले लोक पण म्हणाले की मॅडम तुम्हाला ट्रान्सफर कशी मिळाली, मॅडम तुम्हाला ट्रान्सफर कशी मिळाली. कारण कमीत कमी 4 वर्ष तर राहिला, काही वेळेला ती 5 वर्ष पण मुंबईच्या बाहेर राहायला लागलं असतं. अशा परिस्थितीमध्ये किंवा कोणाला कितीही मोठं आजारपण असलं तरी बँक कन्सिडर करत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला केवळ माझी आई घेत, या कारणासाठी रिझर्व्ह बँकेतून अशा प्रकारची ट्रान्सफर मिळावी हे रिझर्व्ह बँकेच्या हिस्ट्रीमध्ये लिहिण्यासारखी गोष्ट आहे. मी म्हटलं मला काय माहिती नाही पण मला मिळाले. मग कुठलं ऑफिस हवं तुम्हाला, चॉईस होता मला. कारण ज्या अर्थी मला उभा सुब्रमण्यमनी अशी तडपातडपी ट्रान्सफर दिली आहे याचा अर्थ माझं काहीतरी महत्त्वाची मी व्यक्ती असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कुठलं डिपार्टमेंट हवं आहे. तर मी म्हटलं की मला बॉम्बे ऑफिसच हवं आहे. पूर्वी मी जिथे होते तिथे हवं आहे, कारण ते फोर्टमध्येच राहणार होतं ऑफिस. बाकीच्या ऑफिसेसला गेलं तर त्यांच्या ब्रांच वेगवेगळ्या ठिकाणी कुठे नरिमन पॉईंटला जा, कोलाब्याला जा किंवा परत बॅट्रा कुठल्या प्लेसला जा. त्याच्यापेक्षा फोर्ट एरिया बरा, विटेला एकदा उतरलं की टॅक्सी किंवा चालत आपण ऑफिसमध्ये पोचू शकतो. आणि म्हणून मी बॉम्बे ऑफिस मागितलं आणि मी परत PDOमध्ये आले, इश्यू डिपार्टमेंटला आले. आणि गंमत म्हणजे तिथे परत मला जोशी साहेबच डायरेक्टर म्हणून होते. जय जोशी भोपाळला मला स्वागत केलं, या करंदीकर मॅडम या. तेच जोशी परत या इश्यू डिपार्टमेंटमध्ये माझे डायरेक्टर होते, त्यांनाच परत जाऊन मी रिपोर्ट केलं. आता या याच्यावरच थांबवते. पुढच्या ज्या कथा आहे 2003मध्ये मी परत आलेली आहे. आता 2004 31 मार्च 2004 यावेळेला त्या दिवशी मी रिटायरमेंट घेतली. आता ह्या काळात ज्या काय घटना घडल्या आहेत त्या एकत्र बघूया, कारण जर तुटक बघितल्या तर तुम्हाला संदर्भ लागायला त्रास होईल. थोड्याशाच राहिला, 1 वर्षाचा कालावधी आहे, पण त्या कालावधीमध्ये देखील महाराजांनी अनेक अनुभव दिले आहेत. महाराजांची लीला अगाध आहे, अगाध महिमा अगाध आहे. स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती, एवढीच प्रार्थना आपण समर्थांना करू शकतो. आता आपला यज्ञ सोहळा आहे. दरवर्षीचा आपण जो जप करतो त्या जपाच्या ज्या उदबत्त्या आहेत त्याची आहुती द्यायची असते. यज्ञ सोहळ्याला जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी खास ही गोष्ट सांगते की येताना यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी ज्या समिधा आहेत त्या समिधा प्रत्येकाने आणायच्या आहेत. हात हलवत यायचं नाही आहे. परवा एक जण मला म्हणाले की ताई हे तुम्ही मी त्यांना गमतीत म्हटलं की नुसते येऊ नका यज्ञाला, सगळं घेऊन या.
जी जी समिधा अर्पण करायची ती घेऊन या, तू पण घेऊन या, असं गमतीत त्यांना म्हटलं. हात हलवत येतात नुसते. तेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली, ताई तुम्ही हे न सांगत जा, आमच्यानं लक्षात नाही येत. आणि म्हणून मी मुद्दाहून सांगते की प्रत्येकाने समिधा आणि तूप या गोष्टी आपल्याबरोबर तिथे अर्पण करायला घेऊन यायच्या आहेत. आणि आत्तापर्यंत जर जप केला नसेल तर आता जप करा, कारण या जपाचा खूप फायदा लोकांना झालेला आहे. जो काही तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्या वेळात जेवढा काही जप होईल त्याप्रमाणे जप करा. त्या उदबत्त्या गोळा करा आणि त्या उदबत्त्या घेऊन त्या उदबत्त्यांची आहुती तुम्ही यज्ञामध्ये द्यायची. तिथे ठेवलं, तिथे आम्ही सगळी तयारी करायची आणि तुम्ही येऊन फक्त तूप ओतायचं. याच्यामध्ये पुण्य मिळणार नाही हे लक्षात घ्या. आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी प्रत्येक गोष्टीत असलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही ती सामुग्री आणणार, सगळं एकत्र करणार, याच्यासाठी तुमचे जे परिश्रम आहेत ते परिश्रम पण योगदान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट घेऊन यायची. मग अशी सांगितल्याप्रमाणे नावं फक्त महेश जन्ने एकाच व्यक्तीकडे द्यायचे. काही जण मला सांगतात, काही जण काकांना सांगतात, काही जण स्टाफला सांगतात. आणि मग तारीख जवळ आली की नक्की किती जण येण्यात, हा सगळ्या गोंधळात आमचा वेळ फुकट जातो. त्यामुळे तुम्ही हे श्रम घ्यायचे, ही सुद्धा सेवा आहे. आपलं नाव व्यवस्थित देणं आणि वेळेवर पैसे भरणं हे पण सेवे, ही पण एक भक्ती आहे, लक्षात घ्या. बस वेळेवरच सुटणार, कोणीही काहीही कारणं सांगायची नाहीत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे उगाच जर कोणीतरी नातेवाईक गोळा करू नका. ज्यांना या मार्गाची आवड आहे आणि जे तिथे येऊन खरोखर सेवाभावाने भक्ती करतील अशाच मंडळींना घेऊन यायचं. चला लोणावळ्यात कमी पैशात जायला मिळतं आहे, जरा एक दिवस आहे वेळ तर जाऊन येईल, अशा वृत्तीची माणसं नाही आपल्याला जमा करायचे. ज्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे आणि त्या भक्तिभाव आहे, डेडिकेशन पाहिजे, अशाच व्यक्ती बसमध्ये येतील. त्याच्यानंतर 31 मार्चला आपला स्वामी जयंतीचा महोत्सव आहे. या महोत्सवाला पण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं. साक्षात श्री स्वामी समर्थ जे आनंदित झालेले तिथे आपल्याला बघायला मिळतात, ते दर्शन घेणं हे आयुष्यातली एक सुवर्ण संधी आहे, ती दवडू नका. कळत नाही म्हणून सांगते. मगाशी ते गृहस्थ म्हणायचं की काही गोष्टी ताई आम्हाला समजत नाही, त्या तुम्ही सांगा. म्हणून मी सांगे की दर्शन सोहळा चुकवू नका. वेळ नाही आहे, ऑफिसचं काम आहे. मी पण नोकरी केली, 30 वर्ष नोकरी केली. पण महाराजांचं जर तळमळ असेल, महाराजांच्या कार्यासाठी, महाराजांच्या भक्ती प्रसारासाठी, महाराजांच्या सेवेसाठी जर तळमळ असेल तर महाराज आपल्याला उचलून धरतात. आता तुम्हाला एवढ्या सगळ्या माझ्या कथा सांगितल्या, सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मुख्य पाया जो होता की समर्थांच्या चरणी असलेला भक्तिभाव आणि त्या कार्यासाठी त्याग करण्याची असली तळमळ, या 2 गोष्टीच्या धनावर आपण आयुष्यामध्ये सगळं यश प्राप्त करून घेतो. आणि म्हणून त्या सोहळ्याला पण सर्वांनी यायचं आहे. जास्तीत जास्त 25 तारखेपर्यंत जास्तीत जास्त जेवढा जप होईल तेवढा जप करा. कृष्ण आहे हा जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. संसारी माणसांनी कृष्णाची उपासना करावी असं आग्रहाने सांगितलं जातं. आणि आपण सर्वजण संसारी आहोत आणि म्हणून आपण कृष्णाची स्वामींची भक्ती तर आहेच. नानाजय सांगायचे की कुठच्याही दैवताची उपासना करा, पण पाठीमागे श्री स्वामी समर्थ आहेत हा भाव ठेवा. सगळ्या दैवतेच्या रूपात स्वामी दर्शन देतात, कृष्णाच्या रूपामध्ये आपण स्वामींची भक्ती करायची. आणि म्हणून हा जप करा आणि आपले जीवन आनंदाने उजळा. स्वामींच्या इथे जे आलेलो आहे, स्वामींचं पूजन करण्यासाठी, स्वामींची प्रार्थना म्हणण्यासाठी आलो आहोत. हे सगळं कशासाठी आलेलो आहोत तर आपलं जीवन सप्तरंगाने रंगवून घेण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. सद्गुरू श्री स्वामी